तर नमस्कार कृषी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलमध्ये. तर कृषी मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट सेमचे स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी एक अपडेट आलेली आहे. तर फर्स्ट सेमिस्टरचे फायनल थेरी एक्झामचे पेपर हे पोस्टपोन केले आहेत. तर याविषयी एक ऑफिशियल नोटीस आलेलं आहे, ते आपण जाणून घेऊया. तर चारही युनिव्हर्सिटीचे MAUEB म्हणजे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बोर्ड ही पेपर कंडक्ट करते. पण PDKV म्हणजे पंजाबराव देशमुख अकोला युनिव्हर्सिटीने जेव्हा ह्या 3 युनिव्हर्सिटीचे थेरी एक्झाम होते तेव्हा त्यांच्या काही कॉलेजचे प्रॅक्टिकलचे टाइम टेबल लावलेले. पण आता सगळ्यांचेच पेपर हे पोस्टपोन झाले आहेत. तर हे पेपर का पोस्टपोन झाले आहेत आणि याचं कारण काय असणार आहे आणि आता तुमचे पेपर कधी होणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कृषी विद्यार्थ्यांच्या सर्व कृषी व संलग्न विषयाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र नवीन या सत्राच्या सत्रात लेखी परीक्षांच्या नियोजनाबाबत. तर हे अशा प्रकारे याबाबत परिपत्रक आहे. तर त्यांनी सांगितलं आहे चारही कृषी विद्यापीठांच्या सर्व कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम म्हणजे जे फर्स्ट इयर आहे सत्रात लेखी परीक्षेचे शैक्षणिक वेळापत्रक मान्य संचालक शिक्षण समन्वय समितीच्या शिफारशीप्रमाणे निश्चित करून अन्वये सर्व संबंधितांना अवगत करण्यात आले होते. म्हणजे ह्यांनी असं सांगितलं की चारही विद्यापीठा थ्रू चारही विद्यापीठाचा विचार करून हे टाइम टेबल बनवलेलं होतं. पण नंतर त्यात आवाहन आणि आविष्कार असे जे मोठ्या ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत याबाबत याच्यात काही थोडाफार चेंज करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आवाहन ही स्पर्धा होणार आहे व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आविष्कार अशी ही स्पर्धा होणार आहे. तर या स्पर्धेमुळे हे टाइम टेबल चेंज झालेलं आहे. आणि तसेच त्यांनी राज्य निवडणूक आयोगामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लक्षात घेता हा पण त्यांनी हे कारण दिलेलं आहे. तर आता तुमचे थेरीचे पेपर हे कधी होणार हे आपण बघूया. तर प्रथम सत्रात लेखी परीक्षेचे आयोजन दिनांक 2 ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करण्यात येत आहे. म्हणजे 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी मध्ये तुमची हे थेरी एक्झाम होणार आहे. तसेच 2025-26 अंतर्गत दुसऱ्या सत्राची सुधारित नोंदणी म्हणजे 16/2/2026 रोजी राहील. म्हणजे 16 फेब्रुवारीला तुमचं रजिस्ट्रेशन राहील सेकंड सेमिस्टरचं. तर असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. आणि त्यासोबत फर्स्ट सेमचे ज्यांचे बॅकलॉगचे एक्झाम होते त्यांचे पण पेपर हे पोस्टपोन झाले आहेत. त्यांनी असं सांगितलंय की आता याचे नवीन वेळापत्रक बनवायला सांगितलं आहे किंवा याचे नवीन वेळापत्रक लवकरच अपलोड करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर नवीन वेळापत्रकासाठी आणि अशाच नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.